नमस्कार मित्रांनो, आज आपण आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत. मी तुम्हाला आमची पोल्ट्री फार्म दाखवते. हे आमचं शेत आहे, त्याच्यामध्ये आता शाळू टाकलेला आहे आणि ही आमची आंब्याची झाडे आहेत. त्याच्यानंतर हे नारळीचं झाड आहे, इकडे पण आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि हा ऊसाचा पाला आणून ठेवलेला आहे पत्र्यावर टाकायसाठी आणि हा कोंडा आहे. त्याच्यानंतर हे पोल्ट्रीला चालू करूया. ही आमची 5000 लिटरची टाकी आहे आणि हे स्टँड बनवलं आहे, त्याच्यावरती एक 1000 लिटरची टाकी आहे आणि त्याच्यावरती अजून एक 1000 लिटरची टाकी बसवायची आहे. आणि हे आता आपण जाऊया पोल्ट्री फार्ममध्ये, जे की 230 बाय 30चं आहे. वॉशिंग बांधलेलं आहे, याचा आत्ताच वास्तूक झालेला आहे. तर हे विंच सिस्टम आहे, ह्याने हे वर खाली करता येतं पडदा. हा रोड आम्ही बनवलेला आहे कारण इकडं 3 दरवाजे आहेत. 3 दरवाजांनी जाऊन खाद्य म्हणजे पोती उतरायसाठी खाद्याची. आणि असं समोर तिकडे हॉटेल आहे, हे आमचं घर आहे. आता आपण पोल्ट्रीच्या आतमध्ये एंटर करू. हे इथं मीटर आहे, ठीक आहे. तर इथं एक टाकी ठेवलेली आहे 500 लिटरची. याच्यामध्ये औषधाचं पाणी बनवून ते इकडं सगळ्या निप्पल सिस्टमला प्रोव्हाइड केलेलं आहे, ओके. तर मोटर आहे. अजून याचं काम बाकी आहे खूप सारं. हे अजून भांडे वगैरे इकडचे बसवायचे आहेत, पण त्या साईडचं काम पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तर आमची मम्मी काम करायला लागल्या. हे भांडे बसवलेले आहेत खाद्याचे. हे अजून इथलं काम थोडं बाकी आहे. तो कॉट उठाय बसायला आम्ही आणून ठेवलेला आहे, ठीक आहे. इथं एक दरवाजा बनवलेला आहे बघा, म्हणजे इथूनच डायरेक्ट खाद्याची पोती आलेली आतमध्ये घेण्यासाठी. आणि हे असे 3 बेड बनवलेले आहेत, याच्यावरती खाद्याची पोती उतरून ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते बनवलेलं आहे पार्टिशन बनवण्यासाठी. जे 3 टप्पे बनवायचे असतात कोंबड्यांचे, तर त्याच्यासाठी हे पार्टिशनसाठी बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे हे नवीन पोल्ट्री फार्म आहे, तर याच्यामध्ये सगळं काही आता हे नवीनच केलेलं आहे. त्यामुळे हे आम्हाला पण एवढं माहिती नाही, जेव्हा चालू होईल त्यावेळी कळेल. इथं एक टाकी आहे पाण्याची, ही न्यायची आहे बाहेर. आता इथून त्या साईडला दाखवते मी. इकडे व्यवस्थित सगळं काम झालेलं आहे. आता ज्यावेळी नवीन पिल्ली येतील त्यावेळी इकडच्या साईडलाच असतील. आता इकडे बघा, हे इकडे ह्या साईडला चुना मारलेला नाही आहे, पण इथून इकडे चुना मारलेला आहे. म्हणजे इकडची साईड ही पूर्ण वापरण्यासाठी तयार आहे. हे 4-5 दिवसाचं काम बाकी आहे अजून. हे बघा, वरती पण ही अशी ताडपदरी मारलेली आहे. आणि हे खाद्याचे भांडे आहेत. हे निप्पल सिस्टम आहे. ज्यावेळी पाणी येईल त्यावेळी इथून पाणी येईल. पिल्ल्यांनी इथं असं हे केलं की याच्यातून पाणी त्यांना पिता येईल आणि याच्यामध्ये साठेल. हे सर्व काही खाली, म्हणजे आता वरती आहे, पण ज्यावेळी सगळं काम होईल, पिल्ली वगैरे येतील, त्यावेळी हे सर्व काही खाली घेतील ह्या लाईन्स. तर अशा प्रकारे हे प्रत्येक ह्या खांबावरती हे स्विच ठेवलेले आहेत लाईट्सचे. अजून म्हणजे प्रत्येक दोन्ही साईडला हे लाईट्सचे पॉईंट्स काढून ठेवलेले आहेत, फक्त बल्ब जोडायचे बाकी आहेत. आणि हे बघा, इथं चुना मारलेला आहे, म्हणजे हे रेडी टू यूज आहे. आणि इतकं छान वाटतं याच्यामध्ये, कारण की नवीन आहे. तिथे 2 नंबरचा दरवाजा गेला पाठीमागे आणि इथं एक ठेवलेला आहे, हा 3 नंबरचा दरवाजा आहे. आणि हे प्रत्येक खांबावरती कनेक्शन दिलेले आहेत लाईट्सचे. दोन्ही साईडला लाईट्स आहेत. तर हे त्या साईडला एक मध्ये निप्पलचं सिस्टम आहे, इथं एक
इथं परत निप्पलचं, अशा निप्पलच्या 4 लाईन्स आणि खाद्याच्या भांड्यांच्या 4 लाईन्स. हे 4-4 फुटावरती बसवलेले आहेत खाद्याचे भांडे. अजून इकडच्या साईडचे बसवायचे आहेत वाटतं. काही खालीच ठेवलेत, डोंट नो कशासाठी ठेवलेत. आणि हे जे आहे हे हीटर्स आहेत. हे हीटर्स आहेत कारण की पिल्लांना थंडी वाजू नये त्यासाठी. लहान असताना ज्यावेळी पिल्ली येतात त्यावेळी त्यांना खूप थंडी वगैरे वाजते, त्यासाठी हे हीटर्स लावलेले आहेत. ही कॉईल जी आहे ही हीट होईल आणि इथं हीट प्रोव्हाइड होईल पिल्लांना. अजून त्यांना ते गोल गोल राऊंड बनवतात ते बनवायचे आहेत. मला इतकं माहिती नाही, पण मी जस्ट दाखवत आहे तुम्हाला की नवीन आमचा पोल्ट्री फार्म कसा झाला आहे. त्याच्यानंतर इकडे आमची पाठीमागे शेती पण आहे. हे पण शेत आहे, त्या साईडला पण आहे आणि पलीकडे पण आहे. आधी आमचा खूप मोठाच्या मोठा शेताचा ओपा होता, तो आता आम्ही त्याच्यामध्ये हे अर्ध्या भागामध्ये झाला असेल, कारण पलीकडे रोड पण केलेला आहे. अशा प्रकारे इथं आलं इतकं छान वाटतं, खूपच भारी झालं आहे हे. ज्यावेळी याच्यामध्ये पिल्ली येतील त्यावेळी एकदम शोभा येईल या पोल्ट्रीला. आता फक्त हे सगळं बनवून ठेवलं आहे, अजून 5-6 दिवसाचं काम बाकी आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता हा नवीन बिझनेस स्टार्ट करत आहोत. त्याच्यामध्ये आमच्या घरी कुणालाही काही माहिती नाही आहे, नवीनच चालू केलं आहे. सो बघू हाऊ इट विल वर्क. तर तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.